प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. विश्वासणाऱ्यांनो, नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. कधी कधी आपण अनेक समस्येचा सामना करतो, संकटाचा सामना करतो आणि आपण विचार करतो की माझ्यासोबत असं का घडत आहे, किंवा काही लोक असं पण विचार करतात की परमेश्वर त्यांना आजारी पाडत आहे किंवा त्यांच्या जीवनामध्ये समस्या पाठवत आहे. तसं नाही आहे. वचनामधले की आपला एक शत्रू आहे ज्याचं नाव शैतान आहे. तो लोकांच्या जीवनामध्ये आजार पाठवतो, आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्ष पाठवतो, पती पत्नीमध्ये विभाजन, कुटुंबामध्ये वाद पाठवतो. जर तुम्हाला वचन माहिती नसेल, तुम्ही परमेश्वराला दोष देत बसता. बायबलमधले परमेश्वर चांगला आहे, तो कधी कोणाचं वाईट करू शकत नाही. तो चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. आणि म्हणून आपण त्या प्रभूवर विश्वास ठेवून जीवन जगत राहूया. वचनामधले जो शेवटपर्यंत टिकेल, 2-3 महिने नाही, जो शेवटपर्यंत टिकेल तोच आपलं तारण साधन. म्हणून आपल्या विश्वासामध्ये मजबूत होऊया, आपल्या विश्वासावर आपण काम करूया आणि आपल्या विश्वासाला आपण बळकटी देऊन आपण विश्वासामध्ये स्थापित होऊया. कारण वचनामध्ये असं दिलंय, ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, ज्यांनी विश्वास केला येशू प्रभू त्यांच्या पापासाठी क्रूसावर मारले गेले, त्यांना पुरण्यात आलं आणि येशू प्रभू तिसऱ्या दिवशी मरणातून उठले आणि त्यांनी आपल्या मुखानं कबूल केलं की येशू माझा प्रभू आहे आणि त्यांनी आपल्या अंतःकरणात विश्वास केला की येशू जिवंत आहे, प्रभू येशू मरणातून उठला आहे तिसऱ्या दिवशी. ज्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीने विश्वास ठेवला, त्या व्यक्तीचं तारण झालं आणि जसं तो विश्वासामध्ये बनून राहील, तो प्रभू येशूवर शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास करत राहील, तो आपलं तारण साधून घेईन. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. कधी कधी आपल्या मनाला समजत नाही, माझ्या जीवनात हे का घडत आहे, आजारी आहे, माझं लेकरू आजारी, किंवा ह्या गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टी घडत आहे, समस्येचा सामना करावा लागत आहे, संकटाचा सामना करावा लागत आहे आणि आपण विचार करतो काय परमेश्वर खरंच माझ्या बरोबर आहे का? नाही, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि परमेश्वर तुम्हाला त्याच्यातून, जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता तर परमेश्वर सही सलामत त्याच्यातून बाहेर काढा. आणि आपल्या विश्वासावर जर आपण काम करत राहिलो, आपण वचनासोबत वेळ घालवत राहिलो, आपण प्रीतीमध्ये चालत राहिलो, प्रभूच्या घरामध्ये येत राहिलो, आपण प्रार्थनेचं जीवन जर जगत राहिलो, आपण आपल्या विश्वासामध्ये स्थापित होतो. वाचू एक वचन, मार्क 16:17 आणि 18 वचन. त्या ठिकाणी असलेले, आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. कोणाबरोबर ही चिन्ह असत जातील? विश्वासणाऱ्यासोबत, ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला. एक विश्वासणारा खूप सामर्थ्यशाली आहे. बायबल म्हणलंय की पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जातील, ते माझ्या नावाने, म्हणजे येशूच्या नावाने भूते काढतील, येशूच्या नावाने अन्नभाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणीतावर किंवा आजारी लोकांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. विश्वास नीट ऐका. जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय आणि जर तुमचं तारण झालंय, तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे. आणि बायबलमधले एक विश्वासणाऱ्याबरोबर ही चिन्ह असं जातील. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलाय, काय त्याचं चिन्ह आहे? एक व्यक्ती जर समजा पोलीसमध्ये आहे तर त्याचं काय चिन्ह आहे माहिती? त्याची वर्दी, ती वर्दी हे चिन्ह आहे की ते पोलीसमध्ये आहे. त्या प्रकारे एक विश्वासणारा, तो विश्वासणाऱ्याचं चिन्ह काय आहे? बायबलमध्ये ते येशूच्या नावामध्ये भूते काढतील, येशूच्या नावामध्ये अन्नभाषा बोलतील, त्यांनी आजारी लोकांवर हात ठेवले तर आजारी लोक काय होतील? बरे होतील. आणि मला तुम्हाला सांगू, त्या विश्वासणाऱ्यांना देवाचं राज्य फक्त बोलण्यामध्ये नाही आहे तर सामर्थ्यामध्ये आहे. आणि सामर्थ्याचा स्रोत पवित्र आत्मा आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही आणि मी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, त्या दिवशी परमेश्वरानं पवित्र आत्म्याला आपल्या आत्म्याशी जोडलं आणि आपण पवित्र आत्म्याचं मंदिर बनलो. जर आपण आत्म्यानं भरतो आणि जर आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण प्रभावशाली होतो, आपण आशीर्वाद होतो आणि आपण दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरतो. अजून एक वचन वाचू, योहान याचा 7:37 आणि 38 वचन. योहान 7:37 आणि 38 वचन वाचूया. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्यानं म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.
जर नीट आहे का, जर तुम्हाला पवित्र आत्म्यानं भरायचं आहे, जर तुम्हाला अन्नभाषेमध्ये वाढायचं, अन्नभाषेच्या प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे, तर सगळ्यात मोठी चावी आहे माहिती का, तुमच्यामध्ये ती भूक पाहिजे आणि इच्छा पाहिजे. जर तुम्ही इच्छुक असाल, वचन स्पष्ट सांगतं, जर तुम्ही इच्छुक बनतान आणि आज्ञाकारी बनतान तर तुम्ही भूमीचं उत्तम ते फळ खातान. जर आपण इच्छुक बनतो म्हणून प्रभू म्हणतो, कोणी ताणलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38 वचन, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय आणि जर आपण इच्छुक बनतो, जर आपण भुकेले बनतो, जो पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये आहे, जर आपण आत्म्यानं भरतो आणि जर आपण भुकेलं असतो, आपल्यामधून अन्नभाषा वाहण्यास सुरू होईल. आणि मला आज तुम्हाला सांगू द्या, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. 2-3 विश्वासणाऱ्यासाठी नाही आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे. हर एक विश्वासणारा, ज्याने येशूवर विश्वास केला, ज्याने विश्वास केला येशू प्रभू त्याच्या पापासाठी क्रूसावर मारले गेले, त्यांना पुरण्यात आलं. 3ऱ्या दिवशी येशू प्रभू मरणातून उठले आणि त्याने विश्वास केला की येशू जिवंत आहे. त्याने त्याच्या मुखानं कबूल केलं की येशू माझा प्रभू आहे. अशा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी पवित्र आत्मा आहे आणि हर एक विश्वासणारा अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू शकतो. हर एक विश्वासणाऱ्यासाठी अन्न भाषा आहे. वाचू एक वचन, 1 करीन त्याचा 14 अध्याय आणि 14 वचन. 1 करीन 14 अध्याय आणि 14 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असं लिहिलंय, कारण जर मी अन्न भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो. हे व्यवस्था आहे का, जेव्हा आपण वचनातून आपल्याला समजतं की हर एक विश्वासणाऱ्यानं अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपल्याद्वारे पवित्र आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी मध्यस्थ करतो. आणि वचन सांगतं, कारण जर मी अन्न भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. जसं आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, पवित्र आत्मा आपल्याद्वारे प्रार्थना करतो. आजच्या टॉपिकचं नाव आहे अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे. का केली पाहिजे प्रार्थना, अन्न भाषेमध्ये का आपण प्रार्थना केली पाहिजे, काय त्याचा फायदा किंवा काय त्याचा अर्थ. मी मागच्या टीचिंगमध्ये सांगितलं, अन्न भाषा ही अशी अलौकिक भाषा आहे की जी पवित्र आत्म्याने प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी परमेश्वरासोबत सहभागिता करण्यासाठी दिली, ज्याच्याद्वारे आपण प्रभूशी संवाद साधू शकतो, प्रार्थना करू शकतो, आराधना करू शकतो. आणि त्या टीचिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला अन्न भाषेचे शब्द देतो आणि जेव्हा तुम्ही ते विश्वासाने ग्रहण करतात आणि बोलतात तेव्हा तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागता. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यानं अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. परत सांगेन मी, प्रत्येक विश्वासणाऱ्यानं वेळ काढून अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. आणि आज आपण ते शिकणार आहोत की अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी अन्न भाषा आहे. आणि आज आपण शिकणार आहोत की अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे. आणि मी काही कारणं तुम्हाला सांगणार आणि काही पॉईंटमधून मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्यानं अन्न भाषेमध्ये का प्रार्थना केली पाहिजे. पहिला पॉईंट अत्यंत महत्त्वाचा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणे हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा पहिला पुरावा आहे. विश्वास करणं का अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे, कारण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणे हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा पहिला पुरावा आहे. जस योहान बाप्तिस्मा ज्यावेळेस तो पाण्याचा बाप्तिस्मा देत होता, तो म्हणाला की मी तुम्हाला पाण्याचा बाप्तिस्मा देत आहे, पण माझ्या मागून जो येईल तो तुम्हाला अग्नी आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईन. आणि मला तुम्हाला सांगू दे विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मेचा पहिला पुरावा हा आहे की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आलाय, तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेले आहात, तुम्ही पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने आहात. त्याचा पहिला पुरावा हा आहे. विश्वासणारा व्यवस्था आहे का, एक पाण्याची बॉटल आपण घेतली आणि त्यामध्ये आपण पाणी भरत आहोत, पाणी ती बॉटल पूर्णपणे पाण्यानं भरली, याचा पुरावा काय माहिती आहे का, ज्यावेळेस त्या बॉटलमधून पाणी वाहण्यास सुरू होतं, तसं एक व्यक्तीचा पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झालाय किंवा तो पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालत आहे किंवा तो पवित्र आत्म्यानं भरलाय, याचं चिन्ह काय, त्याच्यातून काय वाहण्यास सुरू होईल, अन्न भाषा. आपण जे वचन वाचलं त्यामध्ये असं लिहिलंय की शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या त्याच्या आतून वाहतील. जर आपण आत्म्यानं भरलोय, जर आपण आत्म्यानं
भरलोय आणि ते कंटिन्यू करावं लागेल आपल्याला. एकदा आपण आत्म्यानं भरत नाही, एकदा भरतो, परत भरतो आणि आपण आत्म्यानं भरत राहतो. आणि जर आपण आत्म्यानं भरलोय आणि आपला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालाय, त्याचं पहिलं चिन्ह किंवा पहिला पुरावा हा आहे की आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करू लागतो. मला तुम्हाला सांगते माहिती का, अन्न भाषेद्वारे तुमचं जीवन महिमामय होईल. तुम्ही स्वर्गाचं जीवन पृथ्वीवर जगू शकता. कारण वचन सांगताय, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर पवित्र आत्म्याद्वारे काम पूर्ण होईल, पवित्र आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होईल. वाचो एक वचन, प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय आणि 6 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असले, आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा किंवा अन्न भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्यांचा झाला किंवा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. याचं चिन्ह काय घडलं? बायबलमध्ये परमेश्वर दास पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा त्यांच्यावर आला किंवा ते त्यांचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला. याचं चिन्ह काय? पुढे असलेले, ते अन्न भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. पहिला पॉईंट, का अन्न भाषेमध्ये आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे? अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा पहिला पुरावा आहे. परमेश्वरदास पौल आला, त्याने त्यांच्यावर हात ठेवले आणि पवित्र आत्म्याने ते भरले. पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते कोणती भाषा बोलू लागले? अन्न भाषा बोलू लागले. पहिला पॉईंट, अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे? कारण अन्न भाषामध्ये प्रार्थना करणं हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा पहिला पुरावा आहे. एक व्यक्ती म्हणून माझ्यावर पवित्र आत्मा आलाय, मी पवित्र आत्म्यानं भरलोय, तर त्याचा पुरावा काय? तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं. एक व्यक्ती म्हणतो माझा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालाय, माझ्यावर पवित्र आत्मा आला, मी पवित्र आत्म्यानं भरलोय, आणि जर तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत नाही तर ते सत्य नाही आहे. कारण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं हा एका विश्वासणाऱ्यावर पवित्र आत्मा आलाय किंवा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्याचा झालाय हा पहिला पुरावा आहे. म्हणून अन्न भाषेमध्ये आपण प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. आपण आत्म्यानं भरलेले विश्वासणारे पाहिजे. आणि आत्म्यानं भरल्याचा पहिला चिन्ह काय? ते विश्वासणारे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे तुमचं जीवन पूर्णपणे बदलन, तुम्ही प्रभावशाली बनता. एक विश्वासणारा अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, व्यवस्था एका विश्वासणाऱ्यानं त्याचं जीवन बदलतं. बायबलमध्ये जो शौल, ज्याला नंतर इस्रायलचा राजा बनवण्यात आलं, बायबलमध्ये असं लिहिलंय की ज्या शौलावर पवित्र आत्मा आला तो वेगळाच मनुष्य बनला. म्हणजे त्याचं पूर्ण जीवन बदललं. जर तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, जर आपण अन्न भाषेमध्ये वेळ काढून प्रार्थना करतो, आपली परिस्थिती बदलन, आपलं जीवन बदलन आणि आपण महिमामय जीवन जगू शकतो. दुसरा पॉईंट, अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे याचा दुसरा पॉईंट, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण आपले आत्मिक जीवन बनवतो आणि विश्वासाच्या उच्च स्तरामध्ये जातो. जर तुम्हाला आणि मला जर आपलं जीवन बनवायचं आहे, आपल्याला आपला आत्मा मजबूत करायचा आहे आणि जर आपल्याला विश्वासाच्या उच्च स्तरामध्ये जायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करावी लागेल. एक विश्वासणारा जर तो वेळ काढन आणि जर तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण, त्याचा फायदा हा घडन माहिती आहे का? त्याचं आत्मिक जीवन बनन. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यानो, जीवन आत्मिक आहे. आणि जर आपलं आत्मिक जीवन बनण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण केली पाहिजे, आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. आपला आत्मा मजबूत होतो. जसं तुम्ही आणि मी जर अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, त्याचा दुसरा फायदा हा आहे, जर आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपला आत्मा मजबूत होईल, आपलं आत्मिक जीवन बनन आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण विश्वासाच्या उच्च स्तरामध्ये जातो. व्यवस्थित का? विश्वासाचे स्तर आहेत. कोणाकडे 100% विश्वास नाही आहे. ज्या दिवशी प्रभूवर तुम्ही विश्वास ठेवला, सगळ्यांना समान प्रमाणात, सगळ्याला समान मापामध्ये विश्वास दिला आहे. आणि त्या विश्वासाच्या जर पुढच्या स्तरामध्ये जायचे, उच्च स्तरामध्ये जायचे, तर विश्वासाच्या उच्च स्तरामध्ये जाण्यासाठी आणि आपलं आत्मिक जीवन बनवण्यासाठी आपल्याला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करावी लागेल. त्यासाठीच परमेश्वराने आपल्याला अन्न भाषा दिली. पाचवं एक वचन, यहूदा याचा पहिला अध्याय आणि 20 वचन. यहूदा पहिला अध्याय आणि 20 वचन. तरी नसले, प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. कशा प्रकारे? पवित्र आत्म्यानं प्रार्थना करण्याद्वारे. पवित्र आत्म्यानं प्रार्थना करणं म्हणजे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं. जेव्हा तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात, पवित्र आत्मा आपल्याद्वारे प्रार्थना करतो.
आणि म्हणून वचन सांगतं की आपल्या विश्वासाची रचना करण्यासाठी, आपलं आत्मिक जीवन बनण्यासाठी आणि विश्वासाच्या उच्च स्तरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला आणि मला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करावी लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपलं आत्मिक जीवन बनतं. मला तुम्हाला सांगते की आपण आत्मिक विश्वास असणारे पाहिजे, वचनासोबत वेळ घालवणारे, वचन ऐकणारे, वचन बोलणारे, प्रभूच्या घरामध्ये येणारे, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणारे. आणि हे कसं सुरू होईल, आत्मिक जीवन कसं बनन? ज्यावेळेस तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात. एक विश्वासणारा जर तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करेन, त्याचं आत्मिक जीवन बनन आणि तो विश्वासाच्या उच्च स्तरामध्ये जाईल, त्याचा विश्वास वाढण्यास सुरू होईल. पहिलं करीन 14:4 वचन खूप महत्वाचं वचन आहे. तरी असले अन्न भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. जर आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण आपली उन्नती करतो, आपला आत्मा मजबूत होईल, आपल्या विश्वासाचा स्तर बदलेल. पुढे असं लिहिलंय, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. परमेश्वराचे दास ज्यावेळेस वचन शिकवतात त्याद्वारे मंडळीची उन्नती होते. परंतु एक व्यक्ती जर तो वेळ काढन आणि जर तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करन, तो स्वतःचीच उन्नती करतो. म्हणजे अर्थ काय, जर तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, याचा फायदा आपल्या स्वतःला मिळेल. काय फायदा होईल? जर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता तर दुसऱ्याचं आत्मिक जीवन बनणार नाही, त्याचा विश्वासाचा स्तर वाढणार नाही, तुमचा विश्वासाचा स्तर वाढेल, तुमचं आत्मिक जीवन बनण्यास सुरू होईल. परत एकदा वाचू. पहिले करीन 14:4 वचन. अन्न भाषा बोलणारा किंवा अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणारा स्वतःचीच उन्नती करतो. जर तुम्हाला आत्मिक क्षेत्रामध्ये पुढे जायचंय, आज मी तुम्हाला एनकरेज करेन, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याचा दुसरा फायदा हा आहे की आपलं आत्मिक जीवन बनतं आणि आपण विश्वासाच्या उच्च स्तरामध्ये जातो. तिसरा फायदा अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे, आज आपण शिकत आहोत की अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे. आणि तिसरा फायदा आहे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याचा. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना करतो. का अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे? कारण जेव्हा आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना करतो. कधी कधी अशी परिस्थिती आहे, आपल्याला समजत नाही आपण काय प्रार्थना केली पाहिजे, किंवा आपल्याला समजत नाही परमेश्वराची काय इच्छा आहे. आणि त्यावेळेस तुम्ही माहिती वेळ काढतात आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात, त्याचा फायदा हा आहे, तुम्ही परमेश्वराच्या सिद्ध इच्छेनुसार प्रार्थना करतात. वाचूया रोमकरासपत्र 8:26 आणि 27 वचन. त्या ठिकाणी असलेले, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. मी तुम्हाला परत सांगेन, कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्याला समजत नाही आपण काय प्रार्थना करावी. आणि त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का? आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. कारण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणारा व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना करतो. पुन्हा एकदा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे? तिसरा फायदा हा आहे, एक विश्वासणारा जस अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, तो ते अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना करतो. वाचूया परत रोमकरासपत्र 8:26 आणि 27. तर काय असलेले, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्यानं मध्यस्थी करतो. म्हणजे आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण पवित्र आत्म्याला संधी देत आहे आपल्याद्वारे देवाच्या लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी. आपण परमेश्वराला आपण पवित्र आत्म्याला संधी देत आहे आपल्याद्वारे परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्याची. 27 वचन. आणि अंतर्यामे पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा किंवा पवित्र आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे किंवा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो. ज्यावेळेस तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, त्यावेळेस आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना करतो. म्हणून मी तुम्हाला सांगेन की समजणाऱ्या भाषेमध्ये पण प्रार्थना करा. जर तुम्ही मराठीमध्ये प्रार्थना करत असाल, मराठीमध्ये पण प्रार्थना करा, परंतु जास्त वेळ अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. जर तुम्ही हिंदीमध्ये प्रार्थना करणारे असाल, हिंदीमध्ये पण प्रार्थना करा आणि त्याच्यासोबत अन्न भाषेमध्ये पण प्रार्थना करा. समजणाऱ्या भाषेमध्ये पण आणि अन्न भाषेमध्ये पण. तिसरा फायदा आहे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याचा. ज्यावेळेस आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, जर एक विश्वासणारा निवड करन, कारण ती निवड आहे, जर एक विश्वासणारा निवड करन की तो अन्न भाषेमध्ये प्रार्थना करन, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे तो विश्वासणारा परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना करतो. चौथा पॉईंट,
अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे? चौथा फायदा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण रहस्यमय गोष्टीसाठी प्रार्थना करतो. जर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता त्याचा फायदा हा आहे की तुम्ही रहस्यमय गोष्टीसाठी प्रार्थना करता. वाचो एक वचन, 1 करिंथ 14 अध्याय आणि 2 वचन. 1 करिंथ 14 अध्याय आणि 2 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. कारण अन्न भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर परमेश्वराबरोबर बोलतो. नेहमी लक्षात ठेवा, जसं तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण अन्न भाषेमध्ये माणसाबरोबर बोलत नाही. जसं माहिती, मी तुम्हाला मराठीत विचारलं तुमचं नाव काय आहे, तर मी ते तुमच्यासोबत बोलत आहे. मी जेव्हा रबा शाखा नमा सोला लबा हे बोलत आहे तेव्हा मी तुमच्यासोबत बोलत नाही किंवा कोणा माणसाबरोबर बोलत नाही. अन्न भाषेमध्ये जेव्हा मी प्रार्थना करतो मी परमेश्वरासोबत बोलत आहे, परमेश्वरासोबत बोलत आहे. म्हणून माहिती आहे, अन्न भाषेमध्ये वेळ काढा आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. समजणाऱ्या भाषेमध्ये आपण परमेश्वरासोबत बोलतो आणि अन्न भाषेमध्ये पण आपण परमेश्वरासोबत बोलतो. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण रहस्यमय गोष्टीसाठी प्रार्थना करतो विश्वासणाऱ्यांना. आणि जेव्हा आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतोय आपण परमेश्वराशी बोलतोय. म्हणून वेळ काढा, सकाळी लवकर उठा आणि प्रार्थना करा. रबा शाखा नमा सोर लबा. तुम्ही काय करतात? परमेश्वराशी बोलत आहात, रहस्यमय गोष्टीसाठी प्रार्थना करतात. संध्याकाळी तुम्ही माहिती आहे वेळ काढतात, सगळे काम तुम्ही जबाबदारी पूर्ण करतात आणि तुम्ही काही वेळ काढतात आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना रबा खाना नमा शाखे इले लबा सखा राला लबा. आणि जसं तुम्ही ते करत आहात, मला सांगू द्या तुम्हाला, तुम्ही रहस्यमय गोष्टीसाठी प्रार्थना करतात, तुम्ही परमेश्वरासोबत बोलतात. समजा उदाहरण, तुम्हाला तुमच्या मुलासाठी प्रार्थना करायची, तुम्ही त्याचं नाव घेऊन समजणाऱ्या भाषेमध्ये पण प्रार्थना करू शकतात आणि ते नाव घेऊन त्याचं नाव घेऊन तुम्ही अन्य भाषेमध्ये पण प्रार्थना करू शकता. जसं मी माझ्या मुलीसाठी करतो, ग्रेससाठी, मी मराठीमध्ये पण प्रार्थना करतो, मी त्याच्यावर वचन पण बोलतो आणि त्यानंतर मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावाने पिता मी ग्रेससाठी प्रार्थना करतो आणि मी ते जीवना प्रार्थना करतो नी खा आला लाबा शाखा आला लाबा. ही करण्याद्वारे मी काय करत आहे? रहस्यमय गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे. आणि म्हणून अन्न भाषेमध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे. मला तुम्हाला सांगते, अन्न भाषा ही अलौकिक भाषा आहे जी पवित्र आत्म्याने प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वरासोबत सहभागिता करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, आराधना करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी दिले आहे. आणि ज्यावेळेस मी बोलतो की ज्यावेळेस आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो त्यावेळेस आपण रहस्यमय गोष्टीसाठी प्रार्थना करतो. त्याचा अर्थ काय? रहस्यमय याचा अर्थ हा आहे की रहस्य म्हणजे याचा अर्थ आहे परमेश्वराचे छुपे हेतू. तुम्हाला माहित नाही परमेश्वराचा काय हेतू आहे तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडत असताना, किंवा तुम्हाला माहित नाही परमेश्वराची काय योजना आहे. जसं तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात, तुम्ही त्या परमेश्वराच्या छुप्या हेतूसाठी किंवा परमेश्वराच्या योजनेसाठी तुम्ही प्रार्थना करतात. आणि जसं तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात त्या गोष्टी तुमच्या मार्गामध्ये येण्यास सुरू होतात. म्हणून अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याचा चौथा फायदा हा आहे, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण रहस्यमय गोष्टीसाठी प्रार्थना करतो. आणि रहस्यमय याचा अर्थ काय? आपण परमेश्वराच्या छुप्या हेतूसाठी कारण परमेश्वराची योजना तुम्हाला आणि मला माहिती नाही आहे. परमेश्वराची योजना पवित्र आत्म्याला माहीत आहे. वचन सांगतं परमेश्वराच्या गोष्टी फक्त पवित्र आत्मा जाणून आहे आणि त्या आपल्यासाठी छुपलेल्या आहेत. आणि जेव्हा आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो आपण त्या परमेश्वराच्या छुप्या हेतूसाठी, परमेश्वराच्या आपल्या जीवनासाठी असणाऱ्या योजनेसाठी आपण प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेस मी रहस्य बोलतो त्याचा दुसरा अर्थ हा आहे, जसं तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो आपल्याशी पवित्र आत्मा बोलतो आणि आपण त्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे हा आपल्याला परमेश्वराकडून सल्ला मिळतो. जर तुम्हाला निर्णय करायचा आहे, मी तुम्हाला एनकरेज करेन, वेळ काढा आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. जर तुम्हाला विवाह करायचा आहे, एखादा रिश्ता आलाय, तुम्हाला हा म्हणायचं की नाही म्हणायचं, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट करायची किंवा नाही करायची, तुम्ही घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका. चांगलं दिसतंय, हिरवं दिसतंय म्हणून लोटासारखा निर्णय घेऊ नका. वेळ काढा आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. जसं तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात तुम्हाला परमेश्वराकडून सल्ला मिळेल की तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते नाही केलं पाहिजे. कारण का? ज्यावेळेस एक विश्वासणारा अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो तो रहस्यमय गोष्टीसाठी प्रार्थना करतो. आणि आज मी तुम्हाला एनकरेज करेन, विश्वासणाऱ्यांनो, वेळ काढा आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं सुरू करा. समजणाऱ्या भाषेमध्ये पण करा आणि अन्न भाषेमध्ये पण प्रार्थना करा, परंतु जास्त अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही एका व्यक्तीसाठी मराठी भाषेमध्ये प्रार्थना करता, त्याचं नाव घेऊन त्याच्यासाठी तुम्ही वचन बोलतात, आशीर्वाद बोलतात आणि त्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही अन्न भाषेमध्ये पण प्रार्थना करू शकता. ज्या प्रकारे मी ग्रेससाठी करतो, तिचं मी नाव घेतो, मराठीमध्ये तिचे जे वचन आहे परमेश्वराने लेकराभाऊ दिले, मी ते बोलतो, मराठीमध्ये प्रार्थना करतो आणि त्यासोबत नी खा आला लाबा
शाखा आलाल्लाबा. विश्वासणाऱ्यांनो, आपण समजणाऱ्या भाषेमध्ये पण प्रार्थना करतो आणि अन्न भाषेमध्ये पण प्रार्थना करतो. पाचवा फायदा अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपल्याला पाचवा फायदा मिळतो. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपल्यामध्ये आत्मिक गोष्टीची आवड तयार होते आणि आत्मिकरित्या ताजेतवाने होतो. ज्यावेळेस तुम्ही आणि मी वेळ काढतो आणि अन्न भाषेमध्ये आपण प्रार्थना करतो, विश्वास काय करते माहिती आहे का, आपल्यामध्ये आत्मिक गोष्टीची आवड तयार होते. प्रार्थना करायला आपल्यामध्ये आवड तयार होते. वचन वाचायला आपल्यामध्ये आवड तयार होते. वचनासोबत वेळ घालवणं, वचन ऐकणं याची आपल्यामध्ये आवड निर्माण होते. जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये फसले असाल की पास्टर माझी प्रार्थना करायची इच्छा आहे, वचनासोबत वेळ घालवण्याची इच्छा आहे, मला वचन ऐकण्याची खूप इच्छा आहे, परंतु माझ्यामध्ये ती आवडच नाही आहे, मला त्यामध्ये मजा येत नाही आहे, मला तुम्हाला सांगू द्या, वेळ काढा आणि सुरुवात करा अन्न भाषेमध्ये प्रार्थना करायची. जसं तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात, तुमच्यामध्ये आत्मिक गोष्टीबाबत आवड तयार होते आणि आत्मिकरित्या तुम्ही ताजेतवाने होतात. काही लोक आत्मिक क्षेत्रामध्ये माहिती आहे का, ते ताजेतवाने राहिले नाही, त्यांना प्रार्थना करायला मजा येत नाही, ते फ्रेश कारण का आत्मिक क्षेत्र सुकलंय. ज्यावेळेस आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण आत्मिकरित्या ताजेतवाने राहतो. मजा येते आपल्याला प्रार्थना करायला, वचन वाचायला, वचनासोबत वेळ घालवायला, प्रभूच्या घरामध्ये यायला. आणि हे जर पाहिजे असेल तर आपल्याला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करावी लागेल. अन्न भाषेचा फायदा काय? पाचवा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपल्यामध्ये आत्मिक गोष्टीची आवड तयार होते आणि आपण आत्मिकरित्या ताजेतवाने होतो. मला तुम्हाला सांगतो, तुम्ही वेळ काढता आणि जर अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता, त्याचा फायदा हा होईल, आत्मिक गोष्टीवर तुमच्यामध्ये आवड निर्माण होईल. तुम्हाला चर्चला येण्यामध्ये मजा येईल. तुम्ही दरवेळी प्रभूच्या घरामध्ये असता, तुम्ही दररोज वचनासोबत वेळ घालवता, तुम्ही दररोज प्रार्थना करता. कारण का माहिती आहे का, एक विश्वासणारा ज्यावेळेस अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, त्याच्यामध्ये आत्मिक गोष्टीबाबत आवड निर्माण होते आणि तो आत्मिकरित्या ताजातवाना असतो. म्हणून पाचवा पॉईंट हा होता, का आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपल्यामध्ये आत्मिक गोष्टीची आवड तयार होते आणि आत्मिकरित्या आपण ताजेतवाने होतो. सहावा पॉईंट, अन्न भाषेमध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे. यामध्ये अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपला आत्मा पवित्र आत्म्याबाबत संवेदनशील बनतो. वचनामध्ये लिहिलंय, प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. तुम्ही आणि मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय. प्रभू येशू आपला महान मेंढपाळ आहे आणि आपण त्याची मेंढरं आहोत. आणि प्रभू म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. काही म्हणतो, पास्टर पवित्र आत्मा माझ्याशी बोलत नाही, पवित्र आत्म्याचा आवाज मला समजत नाही. नीट आहे का, जर तुम्ही वेळ काढता आणि तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे तुमचा आत्मा पवित्र आत्म्यावर संवेदनशील बनतो. जेवढा तुम्ही अन्न भाषेमध्ये वेळ काढता, तुम्ही पवित्र आत्म्याचा आवाज खूप लवकर ऐकू शकता. एक कुटुंब आहे, त्याच्यामध्ये पती पत्नी आहे आणि पती कामावर गेलाय आणि तो रात्री 10 वाजता येतो आणि त्यांचा दरवाजा वाजवला जातो आणि पत्नी विचारते की कोण आहे. तो सांगतो माहिती का, मी आहे बाहेरून. त्यांचे पती काय बोलतात, मी आहे. ते नाव सांगत बसत नाही की मी हा व्यक्ती आहे, माझं हे नाव आहे. तो म्हणतो मी आहे. आणि माहिती त्या पती पत्नीनं त्यांच्या दोघांमध्ये सहभागिता मजबूत असल्यामुळं त्या जी पत्नी आहे त्या पतीचा आवाज सहज ऐकू शकते. त्यांना तो आवाज सहज समजतो की हे माझ्या पतीचा आवाज आहे. त्याच प्रकारे जर आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, वेळ काढतो आणि आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण पवित्र आत्म्याच्या आवाजाबाबत संवेदनशील बोलतो आणि तुमची साक्ष असेल की पवित्र आत्मा माझ्याशी बोलला. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलण्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या, तुमचा आत्मा पवित्र आत्म्याबाबत संवेदनशील असला पाहिजे. संवेदनशील याचा अर्थ माहिती आहे का, त्याला तो आवाज समजला पाहिजे. पवित्र आत्मा माझ्याशी बोलत आहे. काही लोक काय करतात, त्यांचे मन त्यांच्याशी बोलतं, काहीतरी त्यांच्या मनामध्ये विचार असतात आणि त्यांना वाटतं हा पवित्र आत्मा आहे. नाही, लक्षात घ्या, पवित्र आत्म्याचा आवाज जर आपल्याला समजला पाहिजे तर आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. नाही का, मी तुम्हाला आज एनकरेज करेन माहिती का, पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्याशी बोला, परंतु पवित्र आत्म्याचा आवाज तो पवित्र आत्म्याचा आवाज आहे की तुमचा मनाचा आवाज आहे की शैतान तुम्हाला भरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे तुम्हाला कसं समजा. माहिती आहे, जर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता, जसं एक पती आणि पत्नी एकमेकासोबत वेळ घालवतात, त्यांना एकमेकाचा आवाज माहीत आहे आणि ज्यावेळेस पती बाहेरून बोलतो की मी आहे, पत्नी नाव विचारत बसत नाही. कारण का माहिती, त्यांनी तो आवाज ओळखला आहे. त्याच प्रकारे जर आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो तर आपला आत्मा पवित्र आत्म्याबाबत संवेदनशील बनन. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, वेळ काढा आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. जसं तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता,
जसं तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकता. आणि हर एक विश्वासणारा पवित्र आत्म्याकडून ऐकू शकतो, कारण त्याच्या वचनामध्ये लिहिले, परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो, माझी मेंढरं माझा आवाज ऐकते. आणि जर आपण परमेश्वर आपला मेंढपाळ आहे आणि आपण त्याची मेंढरं आहोत, तर आपण त्याचा आवाज ऐकू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे? वेळ काढण्याची गरज आहे आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याची गरज आहे. 7वं कारण अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे. 7वा पॉईंट, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे पवित्र आत्मा आपल्या जीवनाची पुनर्रचना करेल आणि परमेश्वराच्या योजनेनुसार आपलं जीवन व्यवस्थित करेल. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही आणि प्रभूवर विश्वास ठेवला आणि कदाचित प्रभूवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा आपण आत्मिक क्षेत्रामध्ये आळशी असल्यामुळं कदाचित आपलं वैवाहिक जीवन किंवा आपलं आर्थिक क्षेत्र किंवा आपलं आत्मिक जीवन किंवा आपल्या पती पत्नीतला रिश्ता किंवा लेकरांचा आणि आईवडिलांचा रिश्ता कदाचित खराब झाला असेल, तो तेवढा व्यवस्थित नसेल. जर तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे पवित्र आत्मा आपलं वैवाहिक जीवन, आपलं आर्थिक क्षेत्र, आपलं आत्मिक जीवन, आपल्या पती पत्नीचा रिश्ता, आपल्या लेकरांचा रिश्ता परत एकदा तो व्यवस्थित करा. आणि म्हणून अन्न भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. जसं तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, कदाचित माहिती आपलं आर्थिक क्षेत्र खराब असेल, आपण कर्जामध्ये असतो किंवा आपलं वैवाहिक जीवन खराब असेल, आपल्या विवाहामध्ये पती पत्नीमध्ये विभाजन असेल किंवा लेकरांबाबत आपण निराश असतो, ज्यावेळेस आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, पवित्र आत्मा आपल्या जीवनाची पुनर्रचना करतो, सगळं व्यवस्थित करतो. जर कदाचित तुमचा विवाह आज व्यवस्थित नसेल, तुमचं आर्थिक क्षेत्र व्यवस्थित नसेल, आत्मिक जीवन व्यवस्थित नसेल, तुमचे रिश्ते व्यवस्थित नसतील, आज मी तुम्हाला एनकरेज करेन, वेळ काढा आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. जो तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात, पवित्र आत्मा आपल्या जीवनाला व्यवस्थित करतो, आपला विवाह व्यवस्थित करतो, आपलं आर्थिक क्षेत्र व्यवस्थित करतो, आपला कामधंदा व्यवस्थित करतो, आपले रिश्ते व्यवस्थित करतो, आपलं आत्मिक जीवन व्यवस्थित करतो. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन, कदाचित आज अशी परिस्थिती असेल की तुमचं जीवन अस्तव्यस्त असेल, कोणतीच गोष्ट व्यवस्थित नाहीये. जर तुम्हाला त्याची पुनर्रचना करायची, जर ते व्यवस्थित व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तर वेळ काढा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा. कारण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे पवित्र आत्मा आपल्या जीवनाची पुनर्रचना करतो आणि निश्चित पुनर्रचनाच करत नाही, तर परमेश्वराची जी योजना आहे त्या योजनेनुसार ते व्यवस्थित करतो. तुम्हाला हे माहिती पाहिजे विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराची आपल्या जीवनासाठी योजना आहे. पण कधी कधी काय करतो, आपण परमेश्वराची योजना बाजूला ठेवतो आणि आपण आपलीच योजना घेऊन पुढे जातो आणि मग काय घडतं, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये निराशा येते, आर्थिक क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम होतो, आत्मिक जीवन खराब होतं, वैवाहिक जीवन खराब होतं. पण जेव्हा आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे पवित्र आत्मा आपल्या जीवनाची पुनर्रचना करतो आणि तो आपलं जीवन परमेश्वराच्या योजनेनुसार व्यवस्थित करतो. जर तुम्ही आणि मी अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, मला तुम्हाला सांगते की आपण परमेश्वराच्या योजनेनुसार जीवन जगू शकतो. कारण का माहिती का, पवित्र आत्मा पुन्हा एकदा आपल्याला त्या ट्रॅकवर आणून पवित्र आत्मा परत एकदा आपल्याला परमेश्वराच्या योजनेमध्ये घेऊन येईन. आणि मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, त्यामुळे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे पवित्र आत्मा आपल्या जीवनाची पुनर्रचना करण, जे क्षेत्र खराब आहे किंवा अस्तव्यस्त आहे, विवाह असेल, आपल्या लेकरांचे रिश्ते असतील, आपलं आर्थिक क्षेत्र असेल, आपलं आत्मिक जीवन असेल, पवित्र आत्मा जसं आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, त्या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित करतो आणि आपलं जीवन परमेश्वराच्या योजनेमध्ये योजनेनुसार तो व्यवस्थित करेल. 8वा पॉईंट, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे काय फायदा होईल किंवा अन्न भाषेमध्ये का प्रार्थना केली पाहिजे. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण प्रभुत्व करू शकतो. मला तुम्हाला सांगू विश्वासणाऱ्यांनो, तुमची आणि माझी बुलाट ही आहे की आपण प्रभुत्व करावं. आणि आपण लोकांवर प्रभुत्व करत नाही, लोकांना आपण दाबवत नाही, लोकांना आपल्या माहिती आहे, लोकांना आपल्या हाताखाली ठेवण्यासाठी आपण त्यांच्यावर प्रभुत्व करत नाही. आपण लोकांवर प्रभुत्व करत नाही, ह्या जगाच्या आणि शैतानाच्या व्यवस्थेवर आपण प्रभुत्व करतो. ज्यावेळेस तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करता, तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये प्रभुत्व करता. माहिती आहे, तुमच्या शब्दामध्ये प्रभाव दिसन. ज्यावेळेस तुम्ही लोकांशी बोलता, जर तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणारे विश्वासणारे असाल, ज्यावेळेस तुम्ही लोकांशी बोलता, तुमच्या शब्दाचा प्रभाव त्यांच्यावर पडेल. म्हणून वेळ काढूया आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करूया. आजच्या टॉपिकचं नाव होतं अन्न भाषेमध्ये प्रार्थना का केली पाहिजे. आणि आपण 8वा पॉईंट शिकलो, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण प्रभुत्व करू शकतो. आपण शैतानाच्या दुष्ट आत्म्यावर प्रभुत्व केलं पाहिजे, आर्थिक क्षेत्रावर आपण प्रभुत्व केलं पाहिजे, आपण पापावर प्रभुत्व केलं पाहिजे. कारण का, या सगळ्या गोष्टीवर प्रभू येशूने विजय मिळवलाय आणि तो विजय त्याने आपल्याला दिलाय आणि आपण महाविजयी आहोत. तुम्हाला जर पापावर प्रभुत्व करायचंय, आर्थिक क्षेत्रावर प्रभुत्व करायचंय, आर्थिक क्षेत्रावर प्रभुत्व जे करणार नाही ते कर्जामध्ये असतील, ते कमतरतेमध्ये असतील. आणि जर तुम्हाला या आर्थिक क्षेत्रावर प्रभुत्व करायचंय, तुमच्या शरीराच्या कामावर प्रभुत्व करायचंय,
जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रभावशाली बनायचंय, वेळ काढा आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. मी पुन्हा एन्करेज करेन विश्वासानं, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. समजणाऱ्या भाषेमध्ये पण प्रार्थना करा, मराठीमध्ये पण प्रार्थना करा, परंतु जास्तीत जास्त अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू ऑल.